हॅलो फ्रेंड, इथं घेतलेला आपण दोडक्याची शिरा पण नाही काढलेल्या, तसाच बारीक चिरून घेतलेला आहे. फक्त कडू बघितलेला आहे आणि हाय तसा दोडका चिरलेला आहे. आता इथं आपला तवा तापलेला आहे, त्यात आपण दोडका टाकणार आहे. आपल्याला करायचा दोडक्याचा ठेचा. थोडंसं पाणी हे झालं ना, हलकून दिलं ना तव्यामध्ये, तर आपण तेल टाकणार आहे दोडका भाजण्यासाठी. पाणी पूर्ण हलकलेलं आहे दोडक्याचं, पाहून घ्या. आता इथं आपण चपातीला घेतलेलं तेल आहे ते सोडूया, थोडंसंच सोडायचं. आता आपण झाकण ठेवून वापरून घेऊया छान असा दोडका. एक जीव करून असा मध्यभागी ठेवूया दोडका आणि त्याच्यावर ठेवूया झाकण असं. आता झाकण ठेवलेलं आहे, आपण त्याला लागणारा कांदा चिरून घेऊया बारीक. एवढा कांदा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा, तो चिरून घेते आता मी. आता एकदा आपण उघडून पाहूया. असा एक साईडने भाजलेला आहे दोडका. आता दुसऱ्या साईडने भाजून घेऊया. थोडंसं मीठ टाकलं तरी पण चालतं, पण मी नाही टाकलं. परत झाकण ठेवूया दुसरी साईड भाजायला. आता आपण झाकण काढूया. दोडका छान असा भाजून झालेला आहे. आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला मिक्सरच्या साहाय्याने करायचं तर मिक्सरच्या साहाय्याने करा, नाही तर तव्यामध्ये तेला घेऊन मॅश केलं तरी चालेल. तर मी थोडं थंड होऊन मिक्सरच्या साहाय्यानेच करणार आहे. पूर्ण गार झाल्यावर दोडका मिक्सरच्या साहाय्याने छान होतो बारीक असा. आता त्याच तव्यात मी मिरच्या टाकून घेणार आहे. थोडंसं तेल आहे, पाहून घ्या. खूप असा लसूण पण टाकून घेते त्यातच. दोन्ही छान असं भाजून घेते. लसूण आणि मिरची भाजून झालेले ते काढून घेते आणि त्याच तव्यात मी तेल टाकून घेते. तेल टाकलेलं आहे, गरम होते. गरमच तवा तर गरम झालं तर जिरं टाकलेलं आहे, मोहरी टाकलेली, भरपूर असं जिरं टाकलेलं आहे. आता हा आपण कांदा टाकून घेऊया. थोडासा मोठा चिरलेला आहे, खूप असा बारीक नाही केलेला. तेलामध्ये एकजीव करूया. आता हे आपण दोडका वगैरे थंड करायला ठेवलेलं ते बारीक करून घेऊया. तर कांदा आपला सोनेरी रंगावर होतो. इथं घेतलेला आहे मिरचीचा ठेचा, तो आता टाकून घेऊया आपण तेलामध्ये. जेवढा लागतो तेवढा टाका तुम्हाला. पण थोडासा दोडका गोड असतो आणि कांदा पण थोडासा गोडच लागतो परतल्यावर, त्यामुळे जरा जास्त टाकलं तरी चालेल. ह्या प्रकारे आपलं बारीक झालेलं आहे, थोडंसं जाडच झालेलं आहे. मीठ लागतं तेवढं टाका, करू नका. थोडीशी हळद टाकूया. एकजीव करूया. आता आपण हा दोडका टाकून घेऊया. त्याला एकजीव करूया. छान
मस्त दोडक्याचा ठेचा नक्की करून पहा एकदा माझ्या ह्याच्याने. म्हणजे मी सुरुवातीला भाजलेला आहे. कोण पीस काढतं आणि पीस टाकतं दोडक्याचा. पण ह्या प्रकारे एकदा करून पहा माझ्या पद्धतीने. आता वरतून अशी कोथिंबीर टाकूया भरपूर अशी. थोडासा लिंबू पण पिळूया. एकजीव करूया. छान असा खमंग असा भाजलेला आहे. पाहून घ्या. आपला ठेचा तयार झालेला दोडक्याचा. चपातीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत. ह्या पद्धतीचा आपला दोडक्याचा ठेचा तयार झालेला आहे. कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.